उदय निरगुडकर सर आपल्यासोबत आहेत. मला त्यांना प्रश्न विचारायचा ठाण्याच्या अनुषंगानं की आपण ठाण्यातला परफॉर्मन्स या दोन्ही ठाकरे बंधूंचा पाहिला तर तुम्ही काय सांगाल? म्हणजे फारच दयनीय स्थिती आहे, जी अपेक्षा होती त्याच्या जवळपासही जाताना दिसत नाही. अशा प्रकारची त्यांची आकडेवारी असेल याचा साधारणतः अंदाज एकनाथ शिंदे यांची ठाण्यावर जी पकड आहे त्याच्यावरून आपल्याला आलेला होता. स्थानिक नेतृत्वाच्या एकूणच करिश्म्याचा अभाव आणि त्यापेक्षा सुद्धा एकनाथ शिंदे यांनी वर्षानुवर्ष केलेलं काम. भारतीय जनता पक्षाने मागच्या वेळेला 23 जागा मिळवल्या होत्या, ते साधारणतः आत्ता 30च्या आसपास पोचतील असं एक आपल्याला दिसतंय. आणि एकनाथ शिंदे मागच्या वेळी जो परफॉर्मन्स दिला होता त्याच्या वरचढ जातील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे MIM निवडून येत आहे मुंब्रा कळव्यामधनं. हा एक खूप इंटरेस्टिंग ट्रेंड आहे मिलिंद. याचं कारण आत्तापर्यंत MIMचा तिकडे फार मोठ्या प्रमाणावर शिरकाव आपल्या झालेला नव्हता. तो आत्ता येणं ही राष्ट्रवादी काँग्रेससाठी पुढच्या काळामध्ये फार मोठी डोकेदुखी असणार आहे. त्यामुळे ठाण्याचं यश हे एक हाती एकनाथ शिंदे यांचं यश आहे, यात काही शंकाच नाही. दोन्ही ठाकरेंना मिळून 8 जागा, म्हणजे मला तर वाटलं होतं मनसेचं काय होतंय तर मनसेला 1 जागा तरी आत्तापर्यंत आघाडी दिसते. कदाचित ती मनसे ठाण्यात दोन्ही ठाकरे मिळून 8 जागा आहेत, त्याच्यात एक मनसे एका ठिकाणी आघाडीवर आहे. एक्झॅक्ट कुठली ते मी तुम्हाला पुढच्या थोड्या वेळात सांगतो. पण तुम्ही वारंवार ज्याचा उल्लेख केला त्याच्या थोडं पुढे जाऊन मी विचारतो, जी सभा शेवटची ठाण्यात झाली होती त्यानं ठाण्यात ज्या पद्धतीचा प्रतिसाद त्याला मिळाला होता, लोक उत्स्फूर्तपणे टाळ्या वाजवत होते, पण ते मतात परिवर्तन झालेलं दिसत नाही आहे. दिसणारे नव्हतं. तिथे पक्षबांधणी मनसेचीही नाही आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांचीही नाही आहे. मुळामध्ये सातत्याने विरोधी पक्ष म्हणून जे आक्रमक भूमिका घ्यायला पाहिजे होती, सत्तेच्या विरोधामध्ये संघर्ष करायला पाहिजे होता, सत्तेच्या केंद्रस्थानी जर एकनाथ शिंदे होते तर तिथे त्यांच्यावरती घणाघाती टीका करण्याची अपेक्षा म्हणजे सर्वसामान्य लोकांची का तुम्ही जेव्हा थेट सत्तेशी संघर्ष करता तेव्हा तुम्हाला यशाच्या काही शक्यता निर्माण होत असतात. तुम्ही कुठेतरी खाली काहीतरी विषय काढले, छोटी मोठी आंदोलनं केली तर त्याचा जो परिणाम होणं अपेक्षित असं तो होत नाही. दुसरी गोष्ट, राज ठाकरे यांनी ठाण्याची सभा केली तर एकनाथ शिंदे यांचं नावही घेतलं नाही का? मला सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. 7 वर्ष 8 वर्ष ठाण्याचे पालकमंत्री आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कारभाराबद्दल प्रचंड टीका टिप्पणी होते, नागरिकांमध्ये असंतोष आहे आणि राज ठाकरे नाव पण घेणार नाही आणि ठाण्यात येऊन सुद्धा अदानीचाच विषय काढणार असतील तर लोक कसे काय मतदान करतील? आपण आत्ताच शिंदे सेनेत गेलेल्या महाजन सरांना हा प्रश्न विचारूया. ठाण्यामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची सभा झाली. अपेक्षा होती की स्वाभाविकपणे जसं मुंबईत 25 वर्ष उद्धव ठाकरेंची सत्ता, ठाण्यामध्ये गेले 20-25 वर्ष एकनाथ शिंदे यांची एक हाती सत्ता. पण ठाण्यात ना राज ठाकरे यांनी शिंद्यांवर टीका केली ना उद्धव ठाकरे यांनी, आणि त्याचंच कदाचित प्रत्यंतर त्या आकड्यात दिसत आहे. एक तर तुम्ही एकनाथजी शिंदेचे हे कौतुक करा की मुंबईत किमान आम्ही 29 जागा जिंकलो. ठाण्यामध्ये हे दोघं खाते उघडू शकले नाहीत. आता उद्धव ठाकरेचं काय गुंतलं मला माहीत नाही, पण कदाचित राज ठाकरेला असं वाटलं असेल की पुढे सुगीला त्रास होऊ नये म्हणून आत्ता गप्प बसलेलं बरं, म्हणून त्यांनी काही फार एकनाथ शिंदेवर टीका केली असं दिसत नाही.